हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत आज कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। शहरात आज सकाळपासूनच ढगाळ पावसाळी वातावरण होतं। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, त्यामुळे आज खऱ्या अर्थानं पावसाळ्याचा फील आला। दुसरीकडे राधानगरी तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे, तर शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, पन्हाळा या तालुक्यातही पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे। हा पाऊस प्रामुख्याने भात पिकांना पोषक असून रोप लागणीला आता सुरुवात होईल। आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट तर शनिवारी येलो अलर्ट देण्यात आलाय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। गेले 2 आठवडे पाऊस कमी आणि ऊन जास्त अशी परिस्थिती होती। 4 दिवसांपूर्वी तर कडाक्याचं ऊन पडत होतं। पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी वर्ग धास्तावला होता, तर पुन्हा उष्मा वाढल्यानं नागरिकही हवालदिल झाले होते। अखेर आज सकाळपासून पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आणि कधी ऊन तर बराच वेळ ढगाळ हवामान असल्यानं पावसाळी वातावरण निर्माण झालंय। आज दिवसभरात कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, शाहूवाडी या तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय। एकीकडे पावसाअभावी टोकणलेल्या भात पिकांची वाढ थांबली होती, तर माळ रानातील शेती मशागतीची कामं थांबली होती। शिवाय भात रोप लावण खोळंबली होती। अशावेळी आज काहीसा दमदार पाऊस झाल्यानं भात, ऊस आणि अन्य पिकांना चांगलाच फायदा होणार आहे। या महिन्यात भात रोपांची लागण केल्यास त्यांची वाढही चांगली होते, फुटवा अधिक येतो आणि उत्पन्नही चांगलं मिळतं। त्यामुळे आता किमान 2 आठवडे सलग चांगला पाऊस व्हावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। दरम्यान कोल्हापूर पन्हाळा मार्गावर रजपूतवाडीजवळ आज दुपारी मोठं वडाचं झाड कोसळलं। सुदैवानं झाड कोसळताना त्या मार्गावर वाहनं नसल्यानं मोठा अनर्थ टळला। मात्र मुख्य मार्गावरचं झाड कोसळल्यामुळे पन्हाळ्याकडे जाणारी वाहतूक तासभर ठप्प झाली होती, त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या।